लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। 9 जून रोजी केंद्रीय कामगार संघटनांच्या संयुक्त मंचाने पुकारलेल्या भारत बंद संप घेण्यात येऊन या संपाला पाठिंबा म्हणून CITU संलग्न महात्मा ज्योतिबा फुले महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनकडून नाशिक रोड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करून शासनाच्या विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली। यानंतर विभागीय महसूल आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे। सदर निवेदनात म्हटले आहे की कामगार विरोधी 4 श्रमसंहिता मागे घेऊन कामगारांच्या बाजूचे कायदा करा आणि त्याची कडक अंमलबजावणी करा। सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगातील सेवेचे खाजगीकरण थांबवा। लोकशाहीवर आणि स्वातंत्र्यावर हल्ला करणारे महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक मागे घ्या। रेल्वे धक्क्यावरील माथाडी कामगारांसाठी रेल्वे प्रशासनाने पिण्याच्या पाण्याची आणि विश्रामगृहाची व्यवस्था करावी। कामगारांचे मासिक वेतन दर महिन्याच्या 1 ते 7 तारखेच्या आत करावे। माथाडी कामगारांना अपघात नुकसान विमा लवकर देण्यात यावा। माथाडी कामगारांना पेन्शन योजना लागू करा। माथाडी मंडळाकडून कामगारांची मजुरी वाढ करार वेळेवर करण्यात येऊन मंडळाकडून मंजुरीवरील लेवी वाढ करावी। माथाडी कामगारांसाठी शासनाने घरकुल योजना राबवावी। सिंहस्थ कुंभमेळ्यात रेल्वे माल धक्का स्थलांतरित होणार असून माथाडी कामगारांवर उपासमारीची वेळ येणार आहे। या सर्व माथाडी कामगारांना आर्थिक मोबदला द्यावा। यासह इतर मागण्या शासनाने त्वरित सोडवाव्या आणि जटिल कामगार कायदे मागे घ्याव्या। देशातील 25 कोटी कामगार संघटित असंघटित क्षेत्रातले आणि ग्रामीण भागातील किसान आणि शेतमजूर या सर्व संघटनांनी मिळून आजचा भारत बंद हा कार्यक्रम आखलेला आहे। आणि मोदी सरकारने श्रमिक जनतेच्या विरोधी जी भूमिका घेतलेली आहे आणि जे कायदे केलेले आहे, उदाहरणार्थ हे 4 श्रम संहिता सर्व कायदे रद्द करून त्यांच्या मनाला येईल तसं मालकांच्या फायद्याच्या दृष्टीनं त्यांनी ह्या श्रमसंहिता तयार केलेल्या आहेत। म्हणून ज्या भांडवलदारांना 16 लाख कोटी रुपये वाटण्याचे जे धंदे मोदी सरकारने केलेत, त्याच्यामधून जी प्रचंड महागाई आणि बेरोजगारी या देशामध्ये उसळली आहे, त्यामध्ये सामान्य माणूस भरडून निघत आहे। आणि म्हणून हे जे लोकांची चेष्टा केली जाते की अटल पेन्शन 2-3 हजार रुपये घ्या आणि मरा, त्याच्याऐवजी 15-20 हजार रुपये तरी किमान पेन्शन मिळालं पाहिजे। सर्व कंत्राटी कामगारांना कायम कामगारांचे अधिकार मिळाले पाहिजे। सर्व संघटित क्षेत्रातल्या लोकांना कामगार सुरक्षा मिळाली पाहिजे। अशा प्रकारच्या मागण्या घेत महागाई बेरोजगारीच्या विरोधामध्ये आणि या सरकारची आर्थिक धोरणं ही पूर्णपणे बदलण्याच्या दृष्टीनं हा संप हा देशभरामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये यशस्वी होत आहे। आणि म्हणून सरकारकडे आमच्या ह्याच मागण्या आहेत की बऱ्या बोलानं कामगारांच्या विरोधी हे सगळे कायदे आणि जनसुरक्षा कायद्यासारखे जे दडपशाहीचे कायदे आहेत ते तुम्ही जर रद्द केले नाहीत, मागे घेतले नाहीत, तर हा कामगार रस्त्यावर उतरून तुम्हाला मातीत घातल्याशिवाय राहणार नाही। अशा प्रकारचा इशारा आम्ही आज CITU आणि इतर संघटनांच्या वतीनं जे आम्ही संपामध्ये उतरलेलो आहे त्याच्या वतीनं आम्ही देत आहोत। इन्क्लाब जिंदाबाद। आज या ठिकाणी CITUच्या वतीने जो भारत बंदची हाक दिलेली आहेत, ती आमची एक प्रमुख मागणी आहे ती जी 4 श्रम संहिता कायदा जो आहे ते रद्द करण्यात यावे। त्याच्यानंतर जे जनसुरक्षा जे बिल आहेत तेही रद्द करण्यात यावेत। आणि कामगारांच्या जे कामगारांच्या विरुद्ध जे सरकारने षडयंत्र उभे जे केले आहेत तेही कामगार हे हाणून पाडतील आणि सरकारला त्या निमित्ताने थोडीफार प्रमाणात जाग येण्याकरता हे आंदोलन आज करण्यात येत आहे। तसं पाहिलं तर कामगार जे कायदे आहेत 1857 असेल 1860 पासून जे कायदे कामगारांचे रक्त सांडून जे कायदे तयार करण्यात आले ते कायदे एका झटक्यात हे मोदी सरकार बंद करण्यात पाहत आहे। परंतु ते आम्ही कोणत्याही प्रकारे ते कायदे लागू करण्यात येऊ नये त्याकरता या गव्हर्नमेंटला जाग येण्याकरता हे आंदोलन आज आम्ही देशव्यापी करत आहोत। आणि CITUच्या वतीने तुम्ही बघत आहात की प्रत्येक ठिकाणी आज या ठिकाणी नाशिक असेल किंवा भारतभर असेल त्या ठिकाणी आमचे आंदोलन हे यशस्वीरित्या चालू आहे। आणि आता या तुमच्या माध्यमातून आमची एवढीच मागणी आहे की जे 4 श्रमसंहिता आहे ते कायदे, जनसुरक्षा कायदा आणि इतर जे गरजेपी कायदे जे कामगारांच्या विरुद्ध असतील, इतर कामगारांचे प्रश्न असतील, पेन्शन असेल किंवा इतर जी महागाईचा मुद्दाही मोठा असेल
किंवा आमचे माथाडी कामगार असेल त्यांचे घरकुल प्रश्न असेल, आमचा EPSचा प्रश्न असेल, जो असंघटित कामगार असेल किंवा कंपनीतील कामगार असेल त्यांचं पेन्शन हे आता 2 आणि 2,500 असं देत आहेत, त्या पेन्शनमध्ये भरघोस वाढ करण्यात यावी, ही पण आमची प्रमुख मागणी आहे. सदर निवेदनावर जनरल सेक्रेटरी कामगार नेते कॉम्रेड हिरामन तेलोरे, प्रकाश चौधरी, सोमनाथ खैरनार, स्वरूप वाघ, अंकुश धिंदळे, सखाराम साठे, शिवाजी फलके, भगवान खाडे, किरण काळे, पांडुरंग बिन्नर, अंकुश गोडे, सोमनाथ जाधव, बाळू बोडके, लखन गुंजाळ, पंढरीनाथ वारुजसे आदीसह कामगार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र, नाशिक रोड, प्रतिनिधी रवींद्र जाधव. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.